माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींनो, 1 मे महाराष्ट्र दिन अखिल महाराष्ट्रीयांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. हाच दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त मी सौ सरिता रामचंद्र जाधव सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तसेच महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून माझे मनोगत व्यक्त करते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची भारतातील स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना झाल्याने महाराष्ट्रीय अस्मितेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला श्रीगणेशा पूर्णत्वास पोहोचला. सह्याद्रीच्या कड्यांनी नटलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र, गान कोकिळा लता मंगेशकरांचा महाराष्ट्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांचा महाराष्ट्र, अनाथांच्या माई सिंधुताई सकपाळांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र, तुमचा आमचा सर्वांचा महान असा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचे वर्णन करताना अनेक कवींनी आपल्या काव्यातून अतिशय उचित व उत्कट शब्दांच्या काव्यरूपी फुलांनी या महाराष्ट्र माऊलीला चरणस्पर्श केला आहे. आपला महाराष्ट्र शूरवीरांची, संतांची, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक आदी विविध कार्यात पुढाकार घेणाऱ्या महनीय व्यक्तींची भूमी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक मराठी माणसात मराठीचा अभिमान जागृत केला. आपली मराठी भाषा ही महाराष्ट्रीय माणसाचे प्रतिबिंबच आहे. अमरता देणाऱ्या अमृतापेक्षाही मराठी श्रेष्ठ असल्याचा दाखला देताना व मराठीचा गौरव करताना संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. महाराष्ट्राचे ज्या ज्या वेळी भारतभूमीवर संकटे आली त्या त्यावेळी अतिशय लढाऊपणानं त्या संकटांना तोंड दिलं आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रातील अनेक रणझुंजार अग्रणी नेत्यांबरोबरच सामान्य महाराष्ट्रीयांनीही सहभाग घेऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त केलं आहे. म्हणूनच महाराष्ट्र गौरव या कवितेत काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे म्हणतात, निष्ठुर पर सत्तेशी मग सतत जोमाने, झुंज दिली टिळकांच्या याच महाराष्ट्राने, वीरविनायक बापट राजगुरू कान्हेरे प्राणपणाने, लढले क्रांतिसिंह हे सारे. महाराष्ट्राची भूमी डोंगर दऱ्यांची, पहाडांची, नद्यांची भूमी आहे. अशा या महाराष्ट्र माऊलीला प्रणाम करताना गोविंदाग्रज म्हणतात, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. महाराष्ट्राबद्दल बोलताना आपल्या मनात नेहमीच अभिमान उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो. महाराष्ट्राची ही मोहिनी खरोखरच अनन्यसाधारण आहे. अशा महन्मंगल महाराष्ट्राविषयी कवी राजा बडे आपल्या गाजलेल्या महाराष्ट्र गीतात म्हणतात, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. असा महाराष्ट्र सर्व गुण संपन्न सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे सर्व महाराष्ट्रीयांनी लक्ष वेधून महाराष्ट्राच्या भल्यासाठी कार्य केलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राचं पर्यायाने आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण प्रयत्नरत राहावं अशी मंत्राक्षता वाहताना राजकवी यशवंत म्हणतात, उभा सिंधुहार ज्याची या स्वागता, त्या पर्वत काळाची या पूजनी मी, समर्पू सजे आज मंत्राक्षता, माझा महाराष्ट्र होईल संपन्न. आणि म्हणूनच आपल्याला आपला महाराष्ट्र प्राणापेक्षाही प्रिय वाटतो. हीच प्रियता शब्दबद्ध करताना श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची प्रसिद्ध कविता म्हणते, बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. स्वतंत्र महाराष्ट्रामुळे आपल्याला जन्म व नावलौकिक नव्हे तर वेगळं असं अस्तित्वही मिळालं आहे. अशा माऊलीचा उचित शब्दात गौरव करताना कविवर्य कुसुमाग्रजांचे शब्दही संपन्नतेने म्हणतात. हे शिवसुंदर समशालिनी महाराष्ट्र माऊली, युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पाऊली, उदे तुझ्या पाऊली. दुसऱ्या एका महाराष्ट्र गौरवपर कवितेत महाराष्ट्र भूमीला संजीवनी परिसाची उपमा देताना कुसुमाग्रज उत्कट शब्दात म्हणतात. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची अस्मिता जागृत केल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माची पताका फडकू लागली. तदनंतर आज तागायत महाराष्ट्राचे अनेक चढउतार पाहिले. अनेक अस्मानी सुलतानी संकटावर मात करून आपली प्रगती साधून विकासाची पातळी गाठली. अशा विकासात्मक महाराष्ट्राचा परामर्श घेताना कवी ग दी माडगुळकर यांनी महाराष्ट्र की जय या कवितेत म्हटले आहे. विज्ञानाचे नवीन वारे अंगाअंगातून हिच्या संचरे, हिच्या पदाची प्रगती साधी कालगतीशी लय, मातृभू महाराष्ट्र की जय, मातृभू महाराष्ट्र की जय. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. राजभाषा झालेल्या माय मराठीचा गौरव करताना सदाशिव अनंत शुक्ल म्हणतात. सिंहासनी बैसली मराठी आली दरबारा, अलम मराठी दुनियेचा तिज मानाचा मुजरा, तिज मानाचा मुजरा. परंतु आज मराठी भाषा, मराठी अस्मिता आम्हा मराठी माणसात फार कमी प्रमाणात राहिली आहे. मराठी भाषा बोलणारे सर्व मराठी बांधव आज विविध भेदांमुळे एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. एकमेकाला एकमेकाचा उत्कर्ष सहन होत नाही. मात्र यात कुठेतरी बदल व्हायला हवा असा आशय सांगणारी व मायबोली मराठीचा उचित शब्दात गौरव करणारी कविता लिहिताना कविवर्य सुरेश भट लिहितात. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. माय मराठीची आजची अवकळा पाहून ग्रामीण भागातील मराठी माणसानं पुढे येऊन तिला ऊर्जितावस्थेत नेलं पाहिजे. तरच मराठी मनामनात भिणून जाईल. कारण या मातीत अनेकविध रत्न जन्माला आली. त्यांनी केलेलं कर्तृत्व हे आपण मनात साठवून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणूनच नवनिर्माणाची क्षमता असलेल्या मराठीचा गौरव करताना प्राध्यापक विठ्ठल वाघ म्हणतात. माझ्या मराठी मातीचा मला जीवापाड छंद, सरी मृगाच्या येतात हाती अक्षता घेऊन. आद्यकवी मुकुंदराजांपासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आदी महान संत, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, वीर सावरकर, आचार्य आत्रे, वि स खांडेकर, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज, बालकवी आदी अनेक नवरत्नांबरोबरच संत जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, लता मंगेशकर, मोगूबाई कुर्डीकर, आशा भोसले, शांताबाई शेळके आदी अनेक स्त्रीरत्नांचीही खाण असलेल्या महाराष्ट्राचं दर्शन अनेक कवींनी आपल्या साहित्यातून घडवलं आहे. आपण सर्वांनी जर भारताबरोबरच महाराष्ट्राच्याही भल्याचा विचार केला आणि महाराष्ट्र भूमीच्या वैभवासाठी अविरत परिश्रम घेतले तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो, भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजीन रायगडा, मनात पूजीन रायगडा. माझ्या बंधू आणि भगिनीनो, शेवटी एवढंच म्हणते, भूक लागल्यानंतर खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती, भूक असूनही दुसऱ्याला देऊन खाणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर सध्या आपल्या महाराष्ट्रावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपण सगळे एकजुटीने राहूया. शासन, प्रशासन आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नियमांचे, सूचनांचे काटेकोरपणे पालन करून संकटमुक्त होऊया. या संकटावर मात करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.